ठाण्यातील 193 एकर वनजमीन खासगी कंपनीकडे वनजमीन हस्तांतरणाकरता आता 2800 कोटींचा टीडीआर द्यावा लागणार आहे। वन विभागाच्या जागेवर डी दायाबाई अँड कंपनीनं दावा केलाय। वन विभाग सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार का, हा मुद्दा आहे। मुळात हे सगळं प्रकरण काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया। ठाण्यातल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या चितळसर मानपाडा इथल्या सुमारे 193 एकर जमिनीचा हा वाद आहे। राज्य सरकार आणि डी दायाभाई अँड कंपनी यांच्या जमिनीच्या मालकीवरनं 1975 पासून हा वाद सुरू आहे। राज्य सरकारनं 1975 मध्ये ही जमीन वन उद्देशांसाठी संपादित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता। दरम्यान ठाणे पालिकेनं विकास आराखड्यातल्या सुमारे 100 एकर जमिनीवर उद्यान आरक्षण ठेवलं आणि याचाच आधार घेत डी दायाबाई अँड कंपनीनं 2018 मध्ये विकास हस्तांतरण हक्कांची मागणी केली। याला तत्कालीन ठाणे पालिका आयुक्त आणि शहर विकास विभागानं एप्रिल 2019 मध्ये प्राथमिक मंजुरी देखील दिली। मात्र विविध तांत्रिक कारणं आणि मंजुऱ्यांअभावी विद्यमान पालिका आयुक्त सौरभ राव यांनी हा प्रस्ताव रोखून धरला आणि त्यानंतर पालिकेच्या विरोधात कंपनीनं हायकोर्टात धाव घेतली। या प्रकरणात हायकोर्टानं कंपनीच्या बाजूनं निकाल देत संबंधित जमीन खासगी कंपनीच्या मालकीची असल्याचं स्पष्ट केलं। ठाणे महापालिकेला 21 दिवसात विकास हक्क प्रमाणपत्र देण्याचे आदेश देखील दिले गेले। मात्र या निर्णयामुळे कंपनीला सुमारे 2800 कोटींच्या विकास हस्तांतरण हक्कांचा मार्ग मोकळा देखील झाला। मात्र हरित क्षेत्र कायम ठेवण्याचे निर्देश असल्यानं त्या मोबदल्यात कंपनीला जवळपास 2800 कोटी मूल्याचा टीडीआर मिळणार आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वप्नील महेंद्रकर, जे ठाणे शहराध्यक्ष आहेत, जनहित विधी विभाग मनसेचे, ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार स्वप्नीलजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। मुळात या सगळ्या घोटाळा प्रकरणामध्ये तुमच्याकडे पुरावे सुद्धा आहेत। टप्प्याटप्प्यानं आपण या सगळ्यावर चर्चा करणार आहोत असं देखील म्हटलं जात आहे। तुम्ही थेट असा आरोप केलाय की यामुळे साधारणतः 1995 पासून जे या जमिनीत वास्तव्य करतायत ती 1500 कुटुंब बेघर होण्याची शक्यता आहे। या सगळ्या मुद्द्यावर आपण तुमच्याशी बोलूया, पण मुळात हा घोटाळा कसा झालेला आहे, पुराव्याअभावी या सगळ्या संदर्भात आता चर्चा सुद्धा रंगताना दिसतेय। पण तुमच्याकडे या सगळ्यांचे पुरावे आहेत। हा घोटाळा नेमका कसा झालाय हे पुराव्याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, सर्वात पहिला म्हणजे जेव्हा तुम्ही आता चॅनलवर सांगितलं की शासन या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेणार आहे, तर त्याच्या संदर्भातील सर्वात मोठा पुरावा की शासन सुप्रीम कोर्टात धाव घेणार नाहीये, तर ही लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट जी महाराष्ट्र शासनाची आहे, ज्याला स्पेशल लीव्ह पेटिशन जी वन विभागाने दिलेली की त्यांनी त्याचं स्पेशल लीव्ह पेटिशन सुप्रीम कोर्टात द्यावी, त्यावर दिनांक 15 मे 2026 रोजी 15 मे 2026 रोजी असं सांगण्यात आलेलं आहे की ही पेटिशन म्हणजे जी स्पेशल लीव्ह पेटिशन आहे ती सुप्रीम कोर्टात फाईल करू नये, कारण त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे। म्हणजे महाराष्ट्र शासनाला जर 193 एकर जागा जर डी दायाबाई कंपनीला द्यायची असेल आणि त्याचा टीडीआर जर त्या कंपनीला द्यायचा असेल आणि वन विभागाची जागा जर महाराष्ट्र सरकारच संरक्षित करत नसेल, तर त्याला जबाबदार सरकार आहे। आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की जी वन विभागाने स्पेशल लीव्ह पेटिशन लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटला दिलेली ते एप्रिल महिन्यात दिलेली, आज आला मे महिना, 2 महिन्यांमध्ये या पेटिशनचा कुठलाही निर्णय झाला नाही। आणि अचानक एक निर्णय येतो की या संदर्भात जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत श्री घुमरे यांनी हे पेपर बघितलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा हे पेटिशन सुप्रीम कोर्टात फाईल करू नये। पण आपण जर बघत असाल की जर सरकार जर थेट वन विभागाची जमीन वाचवणार नसेल तर सरकारच डी दायाबाई कंपनीच्या मागे असेल तर डी दायाबाई कंपनीला तो टीडीआर भेटणारच। तर हे खूप भयानक प्रकरण आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की सरकारचाच जो अँगल आहे तोच संशयास्पद आहे।
स्वप्नील, तुम्ही या ठिकाणी फार मोठा खरं तर आरोप केलेला आहे. सरकारच या सगळ्या प्रकरणामध्ये संशयाच्या कटघऱ्यामध्ये येताना दिसतंय असं तुम्ही थेट आरोप करताय. साधारणतः किती नुकसान या ठिकाणी सरकारचं होणार आहे या 2800 कोटीच्या TDR या सगळ्या प्रकरणामध्ये? नाही, सर्वात पहिला म्हणजे की जो 2800 कोटीचा TDR देणार आहे त्याच्यामध्ये आपण बघत असाल की ज्या प्रकारे तो TDR दिला जातोय, TPR मध्ये UDCPRच्या नियमावलीनुसार तो TDR द्यायचा असं पालिका सांगते. पण हे UDCPRचं जे ऍडमिनिस्ट्रेशनचा पहिला मुद्दा आहे त्यामध्ये ही जी 193 एकर जागा आहे ही इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येते आणि हे UDCPR मध्ये असं म्हटलेलं आहे की ग्रेटर मुंबई आणि इको सेन्सिटिव्ह झोन आणि इको सेन्सिटिव्ह फ्रगाईल रिजन हे UDCPR च्या अंतर्गत येत नाही. म्हणजे 2016चा जो सेंट्रल गव्हर्नमेंटनी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्टनी जो GR काढलेला इको सेन्सिटिव्ह झोनचा, त्यांच्या परवानगी शिवाय महानगरपालिका TDR देऊ शकत नाही. मग हा TDR देण्यात कसा येत आहे याचं उत्तर पहिलं शासनाने द्यावं. अगदी, मग मुळात हाच मुद्दा यातून उपस्थित होतोय की TDR द्यावा हे मुळात का या ठिकाणी सांगण्यात आलं ठाणे मनपाकडून? या सगळ्याचा मलिदा थेट विचारते मी, अनेकांना जाणार आहे का आणि म्हणून या सगळ्याचं आश्वासन देण्यात आलं? असं जर असेल तर ते अनेक चेहरे कोण? आता याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे की वन खात्याने आपली भूमिका स्पेशल लीव्ह पिटिशनची एप्रिलमध्ये मांडलेली आहे, पण ती लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटनी रोखून धरलेली आहे. तर लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटचे अधिकारी, त्याच्यानंतर फॉरेस्टचे अधिकारी यांचं संगनमत आहे आणि सरकारचा यांना पाठिंबा आहे. कारण जर तुम्ही स्पेशल लीव्ह पिटिशन फाईल केली तर त्याचा जो निर्णय येईल तो सरकारला बांधील असेल आणि त्याच्यामध्ये ही जागा, कारण ही जागा 1975 पासून आपण बघत असाल की ही जागा 35(3) नुसार फॉरेस्ट कायद्यानुसार डी डायाबाय यांनी फॉरेस्टला दिलेली आहे आणि त्यामध्ये क्लिअरली मेन्शन्ड आहे की यातली 14 एकर जागा सोडली तर बाकी जागेवर 1980 ते आतापर्यंत जवळजवळ एवढा वेळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा कब्जा आहे. आता जेव्हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा कब्जा आहे तर मग ह्या जागेवर डी डायाबाय अँड कंपनी एवढ्या वर्षानंतर त्यांचा हक्क कसा गाजवते आणि जर हक्क गाजवत असेल तर वन विभागाला आपली जी मांडणी आहे ती सुप्रीम कोर्टात करून दिली पाहिजे ना सरकारनी. सरकार जेव्हा भूमिका मांडण्यासाठी त्यांना मज्जाव करते म्हणजे सरकारचा याच्यामध्ये काहीतरी सुपा अजेंडा आहे. स्वप्नीलजी, म्हणजे तुम्हाला थेट असं म्हणायचंय का की डी दयाबाई कंपनीला 2800 कोटींचा TDR देण्यासंदर्भात ही सगळी वातावरण निर्मिती करण्यात आली? कारण जर या कंपनीनं ही जागा वन विभागाला आधीच अर्ध्याधिक दिलेली असेल तर यात कंपनीचा रोल असूच शकत नाही असं भासवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय का? आणि जर असं असेल तर तो प्रयत्न कोण कोण करतंय? यामध्ये आपण बघत असाल की जी वन विभागाची जागा आहे त्याच्यावर जर तुम्ही आत्ताच्या स्थितीला जात असाल तर या ज्या 6 महिन्यामध्ये घडामोडी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत आणि त्या घडामोडीमध्ये थेट दिसतंय की याच्यामध्ये सरकारचा पाठिंबा आहे. सरकारचे मंत्री आणि त्यांचे संबंध असल्यामुळे हे एवढा मोठा घोटाळा शक्य होत आहे आणि ठाणे महानगरपालिकेचे जे संबंधित शहर विकास विभागाचे अधिकारी आहेत त्यांनीच या संदर्भात हे सगळं प्रकरण चालू केलेलं आहे आणि ठाणे महानगरपालिकेनं सर्वे करायला लावलेला आहे. तुम्ही पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये सर्वे करतात तर त्या संदर्भात तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन घेतले का? कारण ते रिझर्व्ह फॉरेस्ट आहे, नॅशनल पार्क आहे. नॅशनल पार्कला लागून जागा ज्या आहेत 100 मीटर पासून ते 1 किलोमीटर त्यांना संरक्षण दिलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी संरक्षण दिलं असताना तुम्ही तिकडे कसं काय जाऊन सर्वे करू शकतात? आणि त्यांच्या GRचं काय झालं मग? 2016चा जो GR आहे त्याच्यामध्ये बघा, हा 2016चा GR आहे. या 2016च्या GR मध्ये तुम्ही बघाल तर याच्यामध्ये हे बघा 59A हा जो भूखंड आहे तो फॉरेस्ट मध्ये येतो. तो रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणजे तुम्ही बोलत असाल की तो संवेदनशील क्षेत्रामध्ये येतो, पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये. याचा कधी विचार केलाय का पालिकेने?
या ठिकाणी तुम्ही म्हणताय की काही मंत्री या सगळ्याला जबाबदार आहेत, काही अधिकारी, जिथे तुम्ही उल्लेख करताय की लॉ अँड ज्युडिशियलचे काही अधिकारी आहेत, वन विभागाचे काही अधिकारी या सगळ्याला जबाबदार आहेत, काही मंत्री या सगळ्याला जबाबदार आहेत. कोण आहे या सगळ्याला जबाबदार? नाही, सरकारमध्ये जे बसलेले आहेत, आता ज्यांचं सरकार आहे ते सगळे जबाबदार असतील. कारण 193 एकर जागा ही शासनाची आहे. शासनाच्या जागा वाचवण्याची जबाबदारी सरकारची आहे. जर सरकारच असं लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटचे प्रिन्सिपल सेक्रेटरी जे आहेत, जे ह्याचे सरकारचे, तेच बोलत असतील का तुम्ही एसपीएल फाईल करू नका कोर्टात, तर मग न्याय कोण देणार? आणि मग 193 एकर जागा कशी भेटणार सरकारला? म्हणजे त्यांनाच ती जागा डीड आयोगाला द्यायची आणि त्यांनाच जर द्यायची असेल ती जागा, तर मग सामान्य नागरिक काय करणार? आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचं काय जाणार? आणि आज नाही तर उद्या तिथे सर्वात महत्वाचा प्रश्न जो आता उद्भवणार आहे तो म्हणजे तिकडील अराउंड 17 एकर जागामध्ये 1,500 कुटुंब राहतात गेल्या 1995 पासून. त्यांचं काय होणार? ते तिकडे शेती पण करतायत काही जागेवर, मग ते तर बेघर होणार. ती 17 एकर जागा जर तुम्ही प्रायव्हेट कंपनीला दिली तर ते वनजमिनीवर राहत होते, ते 1975 पासून आतापर्यंत राहत आहेत, त्यांचं तुम्ही काय करणार? आणि आता त्या जागेवर पत्रे मारायला सुरुवात केलेले, ते लोक पण घाबरले आणि गरीब आदिवासी कुटुंबावर हा अन्याय होतोय. अगदी तुम्ही म्हणणे आदिवासी कुटुंबावर अन्याय होतोय, 1500 जण बेघर होणार आहेत, जे अनेक वर्ष त्या ठिकाणी 95 पासून शेती करताय. पण मी तुम्हाला वारंवार हाच मुद्दा विचारतीये. तुम्ही ज्युडिशियल अधिकारी म्हणताय, वन विभागाचे अधिकारी म्हणताय, जे सत्तेत सहभागी आहेत ते सगळे मंत्री म्हणतायत, पण तुम्ही थेट नावं का घेत नाहीत? नाही, थेट नावं ह्याच्यामध्ये न घेण्याचं कारण असं आहे, कारण यामध्ये लॉ अँड ज्युडिशरी, आता तुम्ही बघत असाल की हा जे प्रकरण आहे हे कोर्टात प्रलंबित आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्याच्यात थेट मंत्र्यांचा कुठेही सहभाग आलेला नाहीये, कुठल्याही पेपरवर मंत्र्यांची साईन नाहीये आणि कुठलाही पेपर हे मंत्र्यांनी दिलेला नाहीये. म्हणजे की हे जे काम आहे ते फक्त अधिकाऱ्यांच्या लेवलवरनं आता कोणतरी करून घेत आहे, पण याचा बोलता धनी कोण आहे हे लवकरच समोर येईल. आता तरी समोर येत नाहीये, याचा कारण बोलवता धनी आम्हाला, कारण ते संशोधनाचा भाग आहे. कारण तुम्ही बघत असाल की आता सरकारचे जे मंत्री आहेत ह्याच्यात कोण आहे त्याची इन्व्हॉल्वमेंट येत्या काय दिसेल. कारण जर जागाची एसपीएल फाईल नाही केली तर त्याला जबाबदार सरकार आहे, सरकारमधले मंत्री आहेत, त्यांची नावं लवकरच समोर येतील. पण आजच्या तारखेमध्ये कुठल्याही मंत्र्यांवर थेट आरोप करण्यासारखा कागदपत्रावर साईन नाहीये, तो म्हणून त्यांच्यावर थेट आरोप करता येणार नाही. अगदी थेट आरोप करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सेफ झोन मध्ये म्हणताय की काही अधिकारी जबाबदार असतील, काही मंत्री या सगळ्याला जबाबदार असतील. तो संशोधनाचा भाग, या सगळ्या चौकशीतून हे सगळं समोर येईल. पण स्वप्नील महेंद्रकर, विधी विभाग मनसे, यांची ही व्यक्तिगत भूमिका आहे या सगळ्या टीडीआर घोटाळ्या प्रकरणात, की ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे? नाही, ही जी भूमिका आहे ही या कागदपत्रानुसार मी या विभागात राहतो तर ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे. कारण आपण बघत असाल की ते जे 1500 कुटुंब येतात ते माझ्या विभागात राहतात आणि त्या 1500 कुटुंबावर जर अन्याय होत असेल तर त्यांच्या मागे उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. अगदी थोडक्यात या सगळ्या प्रकरणी तुम्ही त्या लोकांसाठी हा सगळा ओपन अप होताय, बोलताय, संवाद करताय आणि हे मुद्दे सगळे मांडताय. येणाऱ्या काळात हा लढा कुठे घेऊन जाल स्वप्नीलजी? नाही, जर या संदर्भात आमचं म्हणणं हे आहे की जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी यामध्ये सुमोटो याचिका दाखल करून घेतली पाहिजे. कारण 193 एकरची वनजमीन आहे आणि त्यात जर शासनाचीच भूमिका संशयास्पद असेल तर सुप्रीम कोर्टाने, माननीय सर्वोच्च उच्च न्यायालयाने याच्यामध्ये दखल घेऊन सुमोटो दाखल करून घेतली पाहिजे, जेणेकरून जे सत्य आहे ते समोर येईल आणि तिकडच्या कुटुंबांना पण न्याय भेटेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे जे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र आहे ते पण वाचलं जाईल आणि पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास होणार नाही. आणि सुमोटो याचिका दाखल केली नाही तर आम्ही ह्याच्यावर एसपीएल दाखल करणार आहोत सुप्रीम कोर्टामध्ये, स्पेशल लिव्ह पिटिशन. अगदी या सगळ्याला साधारणतः किती कालावधी दिला जाईल, किती वाट पाहिली जाईल? ह्या
पुऱ्या विषयात आम्ही पुढचे 1 महिने वाट पाहणार आहोत सरकारच्या भूमिकेसाठी, कारण आत्ताच हे पत्र सरकारने काढलेलं आहे म्हणून, आणि त्यानंतर आम्ही या संदर्भात आमची सर्वोच्च न्यायालयात आम्ही धाव घेणार आहोत. अगदी. स्वप्नीलजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. धन्यवाद. या सगळ्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं सुमोटो याचिका दाखल करावी अशी मागणी स्वप्नील महेंद्रकर यांनी केलेली आहे. अर्थात हे आपल्या पक्षाचं म्हणणं नाही, हे आपलं वैयक्तिक मत आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. पण जर सुमोटो याचिका दाखल केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपण मात्र स्पेशल या सगळ्या प्रकरणी जनहित याचिका दाखल करू अशी या ठिकाणी भूमिका स्वप्नील महेंद्रकर यांनी घेतली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.